नमस्कार. एफ.वाय बीकॉमच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी बीकॉमच्या पदवीसाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. हा पदवी अभ्यासक्रम एकूण 3 वर्षाचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपणास मुंबई विद्यापीठाची बीकॉमची पदवी मिळणार आहे. आतापर्यंत तुम्ही वार्षिक पद्धत लक्षात घेतली, परंतु आता वार्षिक पद्धत नाही तर सेमिस्टर पद्धत आपल्याला आहे. म्हणजे बीकॉमच्या 3 वर्षामध्ये एकूण 6 सेमिस्टर आपल्याला लक्षात घ्यावायचे आहेत. एफ.वाय बीकॉमला असताना सेमिस्टर 1 व 2, एस.वाय बीकॉमला सेमिस्टर 3 व 4, टी.वाय बीकॉमला सेमिस्टर 5 व 6 असणार आहेत. एफ.वाय बीकॉम मध्ये एकूण 7 विषय आहेत. एस.वाय बीकॉम मध्ये 7 विषय व टी.वाय बीकॉम मध्ये एकूण 6 विषय आहेत. यावर्षी म्हणजे एफ.वाय बीकॉम मध्ये एकूण जे 7 विषय आहेत ते आपण आता प्रथमतः लक्षात घेऊ. पहिला विषय आहे तो म्हणजे फाउंडेशन कोर्स, दुसरा आहे तो म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स, तिसरा आहे बिझनेस कम्युनिकेशन, चौथा आहे अकाउंटन्सी, पाचवा आहे मॅथमॅटिक्स, सहावा आहे एन्व्हायरमेंट स्टडी आणि सातवा आहे तो म्हणजे कॉमर्स. प्रामुख्याने आता आपण अभ्यासक्रमाकडे वळूया. आपण जो विषय लक्षात घेणार आहोत त्या विषयाचं नाव आहे म्हणजे इंट्रोडक्शन टू बिझनेस, ज्याला आपण कॉमर्स 1 असं म्हणतो. सेमिस्टर 1 ला आपण कॉमर्स 1 व सेमिस्टर 2 ला कॉमर्स 2 असे म्हणणार आहोत. या सेमिस्टरमध्ये एकूण 4 मॉड्यूल आहेत. पहिलं मॉड्यूल आहे ते म्हणजे व्यवसाय, दुसरं आहे ते म्हणजे व्यवसाय पर्यावरण, तिसरं आहे ते म्हणजे प्रकल्प नियोजन आणि चौथा आहे ते म्हणजे उद्योजकता. यातील मॉड्यूल 1 जे आहे ते आता आपण विचारात घ्यायचा आहे. त्यातील जो पहिला भाग आहे तो म्हणजे व्यवसाय व व्यवसायाची व्याप्ती. प्रथमतः आपण व्यवसाय म्हणजे काय हे लक्षात घेऊ. व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस असे म्हटले जाते. इंग्रजीमध्ये बिझनेस या शब्दाचा अर्थ विशिष्ट कार्यामध्ये मग्न असणे असा होतो. व्यवसाय हा शब्द संस्कृत शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ आवडते काम मनापासून करणे, व्यवस्थित काम करणे किंवा चरितार्थासाठी काम करणे असा होतो. आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ही विविध व्यवसायातून आलेली आहे. घरामध्ये असणारी कोणतीही वस्तू आपण लक्षात घ्या. मग घरामध्ये समजा टेलिव्हिजन आहे, अगदी मोबाईल आहे, घरामध्ये वही असेल, पुस्तके असतील, भांडी असतील, कपडे असतील किंवा घराच्या अनुषंगाने लागणारं कुठलंही साहित्य असेल, हे कोणत्या ना कोणत्या व्यवसायामार्फतच आपल्यापर्यंत आलेलं आहे. तसेच आपण ज्यावेळी घरातून बाहेर पडतो त्यावेळी वाहतूक साधनांचा विचार करतो. म्हणजे वाहतूक उद्योगामार्फत किंवा वाहतूक व्यवसायाचा वापर करून आपण बाहेर जातो किंवा बाजारात जातो. समजा आपण बाजारात गेलो, अगदी चहाच्या टपरीवर गेला तरी तो व्यवसाय आहे, त्यांचा व्यवसाय आहे. समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तरी तो व्यवसाय आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यवसायाचे अस्तित्व दिसून येते. मग व्यवसाय म्हणजे नेमके काय? तर प्राध्यापक डिक्सी यांनी व्यवसायाची व्याख्या अशी केलेली आहे: नफा मिळवण्याचे हेतूने केलेले कोणतेही कार्य म्हणजेच व्यवसाय होय. त्यानंतर कीथ डेव्हिस यांनी एक व्याख्या अशी केलेली आहे: समाजाला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवांची निर्मिती करणे व त्या वस्तू व सेवा ग्राहकांना नियमितपणे पुरवणे यासाठी जो काही व्यवहार होतो त्यास आपण व्यवसाय असं म्हणतो. या दोन्ही व्याख्येवरून आपल्याला असे लक्षात येते की अर्थप्राप्ती म्हणजे 4 पैसे मिळवण्याच्या हेतूने वस्तू व सेवांचे उत्पादन करून त्याची विक्री करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यास आपण व्यवसाय असे म्हणतो. व्यवसाय ही संकल्पना अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. ही संकल्पना समजून घेण्यासाठी त्याची व्याप्ती प्रथमतः आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. या व्याप्तीमध्ये व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये प्रामुख्याने 2 घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत किंवा त्याचे प्रमुख 2 घटक आहेत. पहिला घटक ज्याला आपण उद्योग असं म्हणतो, दुसऱ्या घटकाला वाणिज्य असं म्हणतो. प्रथमतः आपण उद्योग म्हणजे काय हे लक्षात घेऊ. उद्योगाला आपण इंडस्ट्री असे म्हणतो. उद्योग या संकल्पनेमध्ये उत्पादन किंवा निर्मिती या कार्याचा समावेश होतो. समजा कापड उद्योग आहे, साखर उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, बांधकाम उद्योग आहे, वाहन उद्योग आहे, शेती उद्योग आहे. तर उद्योग म्हणजे नेमकं काय? एकाच प्रकारच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या सर्व कारखाने मिळून उद्योग तयार होतो किंवा त्यास आपण उद्योग असे म्हणतो.
म्हणजे देशामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत ते सर्व साखर कारखाने मिळून देशात साखर उद्योग तयार होतो. देशामध्ये जेवढे सिमेंट कारखाने आहेत ते सर्व सिमेंट कारखाने मिळून सिमेंट उद्योग तयार होतो. आता या उद्योगाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक उद्योग. जो उद्योग निसर्ग व श्रम यावर आधारित आहे त्यास आपण प्राथमिक उद्योग असं म्हणतो. त्याचे देखील वेगवेगळे भाग आहेत. पहिला भाग आहे तो म्हणजे निष्कर्षक उद्योग. नैसर्गिकपणे पृथ्वी, समुद्र व वारा यांच्या सहाय्याने नैसर्गिक घटकांचा वापर करून जो उद्योग केला जातो त्यास आपण निष्कर्षक उद्योग असे म्हणतो. उदाहरणार्थ आपल्या परिसरातील असणारा शेती उद्योग आहे. आपण कोकण भागातील आहोत. कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी चिऱ्याच्या खाणी आहेत, म्हणजे खाणकाम उद्योग आहे. त्यानंतर तेल उद्योग असेल, वेगळ्या प्रकारचे किंवा आपल्या परिसरात असणारा मच्छीमारी उद्योग असेल. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे प्राणीज उद्योग. विविध प्रकारचे प्राणी अथवा वनस्पती यांची वाढ अथवा जोपासना करण्यासंबंधित असणाऱ्या उद्योगाला प्राणीज उद्योग असं म्हणतो. उदाहरणार्थ दुग्ध उद्योग असेल, पशुपालन उद्योग असेल, कुक्कुटपालन उद्योग असेल, वराहपालन असेल किंवा नर्सरी उद्योग असेल. आता आपण दुय्यम उद्योग लक्षात घेऊ. प्राथमिक उद्योगावर अवलंबून असणारा उद्योग म्हणजेच दुय्यम उद्योग होय. जे उद्योग प्रामुख्याने प्राथमिक उद्योगावरच अवलंबून आहेत त्याचे देखील वेगवेगळे प्रकारचे भाग आहेत. पहिला आहे तो म्हणजे उत्पादक उद्योग. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे उपभोग्य वस्तूमध्ये रूपांतर करणाऱ्या व्यवसायांना आपण उत्पादक उद्योग असे म्हणतो. उदाहरणार्थ मोटार उद्योग असेल, कापड उद्योग असेल, सिमेंट उद्योग असेल, सौंदर्य प्रसाधने उद्योग असेल, टेलिव्हिजन उद्योग असेल, स्टील उद्योग असेल. यामध्ये एकतर वेगळ्या वस्तूंची जुळणी केली जाते किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून हा उद्योग तयार होतो. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे बांधकाम उद्योग. यामध्ये रस्ते असतील, इमारती असतील, व्यापारी संकुले असतील, अपार्टमेंट्स असतील, लहान मोठे पूल असतील, लहान मोठी धरणं असतील, यांचा समावेश या बांधकाम उद्योगामध्ये होतो. त्यानंतर व्यवसायाचा दुसरा घटक आहे तो म्हणजे वाणिज्य, ज्यास आपण कॉमर्स असे म्हणतो. उद्योगामार्फत वस्तूंची निर्मिती केली जाते. त्या संबंधित वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाणिज्य आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये साखर असेल. ही साखर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तयार झालेली असते. ती आपल्या परिसरात तयार झालेली नसते, परंतु ती आपल्यापर्यंत येण्यासाठी वाणिज्याची आवश्यकता असते. तसे समजा आपल्याकडे मोबाईल आहे. हा मोबाईल आपल्या कदाचित देशामध्ये तयार झालेला नसतो, तो दुसऱ्या देशात तयार झालेला असतो, पण तो आपल्यापर्यंत येण्यासाठी जे कारण ठरतं ते म्हणजे वाणिज्य होय. म्हणजे उद्योगामार्फत निर्माण झालेली वस्तू आपल्यापर्यंत येण्यासाठी वाणिज्य आवश्यक आहे. वाणिज्य या संकल्पनेमध्ये उत्पादित माल ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जी कार्ये केली जातात त्या सर्व कार्यांचा समावेश होतो. म्हणजेच व्यापार आणि व्यापारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आनुषंगिक सेवा म्हणजेच वाणिज्य होय. आता या वाणिज्याचे दोन भाग किंवा दोन घटक आहेत. पहिला आहे तो म्हणजे व्यापार, ज्याला आपण ट्रेड असं म्हणतो. तर व्यापार म्हणजे नेमकं काय? तर व्यापार म्हणजेच वस्तूंची खरेदी विक्री होय. खरेदी विक्री व्यवहारात मोबदला घेऊन वस्तूच्या मालकी हक्काचे हस्तांतरण केले जाते. त्याचे देखील प्रकार आपल्याला दिसून येतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे देशांतर्गत व्यापार. देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जो व्यापार होतो त्यास आपण देशांतर्गत व्यापार असं म्हणतो. हा घाऊक व्यापार असू शकतो किंवा किरकोळ व्यापार असू शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर जो काही व्यापार होतो त्यास आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. तो कदाचित आयात व्यापार असेल, निर्यात व्यापार असेल किंवा पुनर्निर्यात व्यापार असू शकतो. त्यानंतर वाणिज्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे आनुषंगिक सेवा, ज्याला आपण एड्स टू ट्रेड असं म्हणतो. व्यापारासाठी किंवा उद्योगासाठी या सेवा आजच्या काळात महत्त्वाच्या मानल्या जातात. तर या सेवा नेमक्या कोणत्या हे आता आपण विचारात घेऊ. पहिली सेवा आहे ती म्हणजे वाहतूक. आज आपल्याकडे किंवा आपल्या परिसरात असणाऱ्या ज्या बहुतांश वस्तू आहेत या वस्तू आपल्यापर्यंत येण्याचं कारण म्हणजेच वाहतूक होय. म्हणजे दुसऱ्या राज्यात निर्माण झालेली वस्तू अगदी सहज आपल्यापर्यंत येऊ शकते, यासाठी वाहतूक हा घटक महत्त्वाचा आहे. म्हणजे उत्पादक व ग्राहक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजेच वाहतूक होय. साहजिकच ही वाहतूक जल वाहतूक असू शकते, रस्ते वाहतूक असू शकते, हवाई वाहतूक असू शकते. त्यानंतर पुढची सेवा आहे ती म्हणजे बँका. प्रामुख्याने उद्योग असेल,
किंवा व्यापार असेल, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने बँकांची गरज त्यांना ही लागतेच. त्याचबरोबर देण्याघेण्याचे व्यवहार करायचे, कर्मचाऱ्यांचे पगार करावयाचे असतील किंवा इतर प्रकारच्या सेवा सुविधा पाहिजे असतील तर बँका ह्या आवश्यक आहेतच. मग तो उद्योग असेल किंवा व्यापार असेल. त्यानंतर विमा. उद्योगामध्ये प्रचंड प्रमाणात भांडवल गुंतवणूक केलेली असते, मालाचा साठा असतो, मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतात, त्या उद्योगांमधून निर्माण केलेल्या ज्या वस्तू असतात त्या आपण वेगळ्या ठिकाणी बाहेर पाठवतो. अशा वेळी त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मानव निर्मित व नैसर्गिक धोके असतात. या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी, प्रामुख्याने आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी विमा ही सेवा महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे संग्रहण. प्रामुख्याने ज्या वस्तू व्यवसायातून तयार केले जातात, जोपर्यंत मागणी येत नाही तोपर्यंत त्या गोदामात साठवून ठेवाव्या लागतात. यासाठी संग्रहणाची सेवा देखील महत्त्वाची आहे. त्यानंतर अलीकडच्या काळात जी महत्त्वाची सेवा मानली जाते ती म्हणजे जाहिरात होय. आपली वस्तू एकतर मागणीपूर्वक किंवा मोठ्या प्रमाणात तयार केली जाते, ती वस्तू लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा लोकांना ती विकण्यासाठी जाहिरात हा भाग महत्त्वाचा आहे. मग जाहिरात म्हणजे काय? लोकांनी किंवा ग्राहकांनी आपली वस्तू खरेदी करावी, आपली सेवा खरेदी करावी म्हणून त्यांचे मन वळवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे जाहिरात होय. साहजिकच टेलिव्हिजनची जाहिरात असेल, त्याचबरोबर वर्तमानपत्रातील जाहिरात असेल, इंटरनेटवरील जाहिरात असेल, सार्वजनिक ठिकाणाची जाहिरात असेल, अनेक ठिकाणी या जाहिरातीचा वापर आज दिसून येतो. म्हणून जाहिरातीशिवाय आज आपण वस्तू व सेवा विकणे हे अवघड आहे. यासाठी ही सेवा महत्त्वाची आहे. त्यानंतर विक्रीनंतरच्या सेवा. प्रामुख्याने वस्तू विकल्यानंतर अनेक वेळा विक्रीनंतरच्या सेवा ह्या त्या संबंधित वस्तूच्या अनुषंगाने द्याव्याच लागतात. मग ती वस्तूची दुरुस्ती करणे असेल, वस्तू बदलून देणे असेल, वस्तूचे काही पार्ट्स देणे असेल, यासाठी वेगळ्या प्रकारच्या सेवा या महत्त्वाच्या मानल्या जातात. मग ह्या सेवा ह्या अनुषंगिक सेवांमध्ये येऊ शकतात. यावरून आपल्याला थोडेसे असे लक्षात येते की कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टीने जर विचार केला, उद्योग आणि वाणिज्य ही व्यवसायाच्या खऱ्या अर्थानं दोन चाकं आहेत. त्यातील एक चाक असून चालणार, ते दोन्ही चाकं परस्पर पूरक आहेत. म्हणजे केवळ उद्योग असून चालणार नाही, तर केवळ वाणिज्य असून चालणार नाही, तर दोन्ही घटक असल्याशिवाय व्यवसाय हा होऊ शकत नाही. यावरून आपल्याला व्यवसायाची संकल्पना ही थोडी क्लिअर झाली असेल अशी आशा आहे. धन्यवाद.